नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. आज दिंडोरी तालुक्यातील मेळसुके येथील कादवा नदीवरील पुलाचे उद्घाटन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे, तर नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे, कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेट्टे हे उपस्थित होते. या उद्घाटनानंतर गावामध्ये महाविकास आघाडीचा मेळावा झाला. या मेळाव्याप्रसंगी योगेश बर्डे यांनी आपण भाजप सोडून शिवसेनेत का आलो, कसे आलो, तसेच गावाच्या विकासात शिवसेनेचा वाटा काय असे प्रस्तावित केलाय. तर भास्कर भगरे यांनी देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मला नेहमीच बळ दिलंय. माझ्याकडे कोणतीही आर्थिक सुबत्ता नसताना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन मला. या प्रसंगी राजाभाऊ वाजे यांचेही भाषण झालंय. राजाभाऊंनी सांगितले की मला फारशी या तालुक्यातील कल्पना नाहीये, परंतु जे दिसत आहे त्यानुसार हा बागायत पट्टा आहे आणि या पुलाच्या उद्घाटनामुळे या बागायत पट्ट्याला एक दळणवळणाचे चांगले शॉर्टकट उपलब्ध होईल आणि अतिशय महत्त्वाचा पूल हा बनेल. तसेच शिवसेनेला या निमित्ताने मोठे काम केल्याचा अभिमान आहे. यानंतर जयंत दिंडी यांनीही आपल्या नेहमीच्या शैलीत भाषण केलंय. यानंतर संजय राऊत यांनी आपल्या भाषणात चौफेर टोलेबाजी करत असताना मोदी हे देशाचे पंतप्रधान असून त्यांचा वाराणसीमध्ये नैतिक पराभव झालेला आहे. 4 तास वीज घालून नंतर त्यांना विजय करण्यात आले असा आरोप केलाय. तर अजित पवार यांना लोकसभेत एकही जागा मिळाली, त्यांना आता 50 कशा मिळाल्या अशा प्रश्न केलाय. हा यांचा नैतिक पराभव आहे. एका तासात 80 लाख मते वाढतातच कशी असा प्रश्न निवडणूक आयोगाला विचारलाय. तर हे भ्रष्टाचार मार्गाने सरकार आलेलं आहे आणि ते आपण काढल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार व्यक्त केला आहे. याचे संपूर्ण भाषण आपण आपल्या एस मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून ऐकू. या प्रसंगी शिवसेनेचे जिल्ह्यातील नेते उपस्थित होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसही दत्तात्रय पाटील, राजेंद्र ढगे, काँग्रेसचे प्रकाश पिंगळ, आभार सचिन बर्डे यांनी मागणी. पुलाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने, भूमिपूजनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय राऊत साहेब, नाशिक लोकसभा मतदारसंघाचे आमचे सहकारी मित्र आदरणीय खासदार राजाभाऊ वाजे, आदरणीय जयंत भाऊ दिंडे, आदरणीय दत्तात्रय पाटील, सगळ्यांचीच नावं घ्यावी अशी सगळी तोलामोलाची मंडळी व्यासपीठावर उपस्थित आहे. त्या सर्वांचे नाव घेतलं मी असं समजतो आणि समोर बसलेले महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते बंधूंनो आणि माता भगिनी, पत्रकार बंधूंनो, मी फार काही बोलणार नाही, परंतु 5 वर्षापूर्वी योगेशने सांगितलं की या पुलाचं रस्ता झाला, परंतु पूल चांगल्या पद्धतीचा झाला पाहिजे. कारण हा जो परिसर आहे हा ऊस शेती फार मोठ्या प्रमाणावरती करतो आणि दिंडोरीच्या पश्चिम भागातील गावांना तालुक्याशी जोडणारा हा एक शॉर्टकट आहे आणि त्या पुलाचं काम माझ्या कारकिर्दीमध्ये सुरू होते. त्याचा आनंद आणि ते राऊत साहेबांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन होतंय. त्याबद्दल मी आदरणीय राऊत साहेबांचं मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. बोलण्यासारखं साहेब खूप आहे. दिल्लीमध्ये आपण बघताय कशा पद्धतीने राज्यकारभार चाललाय. आता राजाभाऊ आणि आम्ही त्या दिल्लीच्या राजकारणामधले नौके आहोत, परंतु आपण थोडस जर आम्हाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं, कारण सातत्याने गडकरी साहेब असतील किंवा वाणिज्य मंत्री असतील यांच्याकडे भेटून या मतदारसंघातील, मग राजाभाऊ नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये, मी दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक रस्त्यांचे प्रश्न आहेत किंवा शेतकऱ्यांच्या कांद्याचा प्रश्न असेल, द्राक्षांचा प्रश्न असेल, या ठिकाणी बोलायचं ठरलं तर साहेब द्राक्षाच्या बाबतीमध्ये आता बांगलादेशाने त्या ठिकाणी कांद्यावर, द्राक्षावरती मागच्या वर्षी 104 रुपये आयात ड्युटी लावली 1 किलोवरती आणि ह्याही वर्षी त्यांनी कांद्यावरती सुद्धा 10 रुपये आयात शुल्क त्यांनी किलोला लावलंय. आणि मग अशा पद्धतीने शेतकरी खूप भरडला जातो. एका बाजूला आसमानी संकट, दुसऱ्या बाजूला सुलतानी संकट आणि त्यामुळे कांदा उत्पादक असेल किंवा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फार मोठी हानी या निमित्ताने होते. आणि म्हणून आम्हाला थोडस मार्गदर्शन आपल्या नेतृत्वाखाली जर मिळालं तर एक चांगल्या पद्धतीचा निर्णय त्या ठिकाणी लागेल. जरी आपण सत्तेत नसतो, परंतु आदरणीय राऊत साहेब नक्कीच त्याच्यामध्ये मार्ग काढतील असं मला वाटतं. 6 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या साहेब. मी कधी म्हणजे मला म्हणायचे की आता पक्षामध्ये फूट पडली, तुम्ही आता आमदारकीला उभं राहा. मी सातत्याने सांगायचो की
पैसा कुठून आले? मी एक शिक्षक, सर्वसामान्य कार्यकर्ता, परंतु जनतेने किंवा तुम्ही आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय उद्धव साहेब असतील, आदरणीय राहुल गांधी असतील किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी किंवा तुम्ही सगळ्यांनी विश्वास टाकला आणि त्याला सार्थ ठरवण्याचं काम या महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी, म्हणजे कोणी कुठल्याही प्रकारची अपेक्षा बगैर सर उमेदवार नाही तर स्वतः उमेदवार आहे अशा पद्धतीने या निवडणुकीकडे बघितलं आणि म्हणून माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता खासदार होऊ शकला। याच्यामध्ये शिवसैनिकांचं किंवा राष्ट्रवादीच्या असतील, काँग्रेसच्या असतील किंवा महाविकास आघाडीचे किंवा सीपीएमचे असतील, या सगळ्यांचाच फार मोठा वाटा आहे। त्यामुळे आपल्यापर्यंत किंवा मला या ठिकाणी होता म्हणजे खासदार राहणार आणि सर्वसामान्य लोकांची सेवा कशी करता येईल त्यासाठी प्रयत्न करणं हे जे शिवसेनेचं ब्रीद आदरणीय एस मराठी न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप गुंजाळ, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।